सर विधान परिषदेबाबत काँग्रेसमध्ये काय नाही, आता महाविकास आघाडी म्हणून परवा बैठक काही झालेल्या आहेत आणि मला वाटतं आता निवडणूक लागणार नाही लागणार अशी संभ्रमावस्था होती, परंतु निवडणूक लागलेली आहे. तेव्हा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी लढू. 25 तारखेला विधानसभेच्या संदर्भात आदरणीय राहुलजी खरगे साहेबांनी वेणुगोपालजींनी एक बैठक आमच्या सगळ्यांची बोलवली. मला वाटते त्या दिवशी प्राथमिक चर्चा ही विधान परिषद संदर्भात होईल. उमेदवारी निश्चित असेल काय असेल तर काही प्राथमिक चर्चा होतील. मला वाटतं स्पेक्युलेशन्स जास्त व्हायला लागलेत प्रसार माध्यमामध्ये. या पक्षाला एवढ्या जागा, त्या पक्षाला तेवढ्या जागा, तशी काही चर्चा प्राथमिक सुरुवात झालेली नाही. प्रत्येकानं आपापल्या पक्षाचं अनालिसिस करायचं, प्रत्येकानं वेगवेगळे सर्वे करावेत आणि साधारणपणे जिथं उमेदवार सक्षम आहे तिथं त्या पक्षाबरोबर पक्षाला ते जागा मिळावे अशा पद्धतीची धारणा आहे. आणि म्हणून मला वाटते आत्ता स्पेक्युलेशन राष्ट्रवादी एवढ्या लढणार आहे, शिवसेना एवढ्या लढणार आहे, काँग्रेस एवढ्या लढणार आहे असं प्रसार माध्यमातून येते. मला वाटतं त्याच्याऐवजी आता एक शाश्वत जे काही चर्चा आहे आता या अधिवेशन काळात होईल आणि महिना अखेर ती चर्चा पब्लिक डोमेनमध्ये निश्चितपणे. सगळ्यात मोठा पक्ष मला वाटतं आज तो विषय नाही आहे. मला वाटतं त्याच्यात रमेश चेन्नीतलाने साहेबांनी देखील खुलासा केलेला आहे. आमचा मूळ उद्देश महाविकास आघाडी म्हणून आहे की एकत्रित येणं. जो मॅन्डेट आज 30-31 लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला आहे. लोकांची प्रामाणिक इच्छा आहे की महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये देखील येणं. नॅशनल इलेक्शन असताना देखील हा मॅन्डेट आम्हाला मिळालेला आहे. ठीक आहे, मताच्या टक्केवारीत भाजप काय म्हणते, महायुती काय म्हणते हा भाग त्यांचा आहे, परंतु विधानसभेला मात्र याच्यापेक्षाही जास्त स्पष्ट लोक महाविकास आघाडीच्या बाजून राहतील आणि ती महाविकास आघाडी टिकवणं आम्हा तिन्ही पक्षांचं कर्तव्य असतं. महायुतीमध्ये अजूनही काही अलबेल नाहीये. काय झालं, शिंदेच्या मुंबईच्या विजयावर स्वतः हसन मुश्रीफांनी प्रश्न उपस्थित केलाय की तुमचा मुंबईचा विजय लोकांना शंका यायला लागली आणि कोल्हापूर, हातकणंगले आणि हे जे 3 मतदारसंघ आहेत तिथं तुम्ही तिहेरी लढत होती म्हणून जिंकलात. मुश्रीफांच्या वक्तव्यानंतर बंटी पाटलांना असं वाटतं की महायुतीत अलबेल नाहीये. नाही, महायुतीत सीट वाटपापासून अलबेल काय परिस्थिती आपण बघतो. अनेक जागा त्यांच्या निश्चित व्हायला वेळ लागला हे आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. रस्सीखेच किती होती, मुळात शिंदे गटाला 7 जागा 8 जागा मिळणार अशी चर्चा होती, त्या पुढे घेत गेल्या. त्याची कारणं वेगवेगळी असतील, परंतु त्यामध्ये कुठेही ताळमेळ नाही हे स्पष्टपणे दिसतंय. पण महाविकास आघाडीमध्ये पण जागा वाटपाबाबत ताळमेळ नाही असं कुठेही. 8 जागा असताना पण 6 जागांवरती शिवसेना आणि राष्ट्रवादी दावा करत आहे. आमच्यात एक जागा तुमची असून पण तुम्हाला ती सोडली जात नाही. आमच्यात किती कुणी भांडणं लावायचा प्रयत्न केला तर लागणार नाही, कारण की महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की महाविकास आघाडी संघटित राहिली पाहिजे, एकत्रित राहिली पाहिजे. आणि आमची भूमिका परवा आदरणीय पवार साहेब, उद्धवजी आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब, थोरात साहेबांनी PC घेऊन सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही मतभेद असणार नाही. आपण 48 जागांचं वाटपामध्ये देखील बघितलं की 1-2 जागा सोडल्या तर बाकी सगळीकडे आमचं मिटलं, व्यवस्थित झालं, उमेदवारी निश्चित झाल्या. किंबहुना ताकदीनं आम्ही एकत्रितपणे लढलो. आदरणीय पवार साहेब फिरले, उद्धव साहेब फिरले, थोरात साहेब फिरले, नाना पटोले फिरले, सगळेच जण फिरले एकमेकासाठी. त्यामुळे आमच्यात कुठेही अडचण नाही. मी मगाशी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. सर, आता ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये आता VSIच्या अनुषंगाने काय निर्णय झाले, काय मागण्या आहेत राज्यातल्या साखर कारखान्यांना? नाही, VSIची गव्हर्निंग काउन्सिलची बैठक ही होत असते आणि आज नेहमीप्रमाणे ती बैठक होते. एकूण राज्यातल्या VSIच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये अनेक विषय चर्चेला येत असतात VSIच्या संदर्भात, परंतु त्याचबरोबर साखरेच्या दरासंदर्भात ही चर्चा झाली. केंद्र शासनानं त्यामध्ये भूमिका घ्यावी अशी साधारणपणे अपेक्षा आमची प्रामुख्याने या ठिकाणी आहेत. साखर कारखानदारी समोर असणाऱ्या अडचणी आहेत, शुगर डेव्हलपमेंट फंड असेल, NCDCच्या माध्यमातून काही विषय असतील, या सगळ्याची चर्चा आपण नेहमी या व्यासपीठावर करतो. कारण की शुगर इंडस्ट्रीचा चेहरा म्हणजे VSI या देशामध्ये आणि परदेशासाठी देखील आहे. आणि म्हणून ज्या शुगर इंडस्ट्रीच्या संदर्भातल्या त्या चर्चा इथं साधारणपणे होत असतात.
पावसाळ्याचं कारण देऊन पुढे ढकलतात. नाही, मला वाटतं- अगोदरच ते महानगरपालिकेत प्रशासकांचा त्रास नाही, स्टँडर्ड GR आपला पावसाळ्याचा पूर्वीपासून आहे या राज्यामध्ये की पावसाळा आला की साधारणपणे निवडणुका होऊ नये. कारण की कालच्या पोलीस भरती वेळी देखील आपण बघितलं राज्य शासनाला विनंती होती की थोडं पुढं ढकला, पाऊस आहे हाही विषय होता. आणि म्हणून मला वाटतं ह्या स्टँडर्ड SOP आहे की पावसाळा असला की आपण थोड्या निवडणुका पुढे ढकलू. विधान परिषदेची निवडणूक होती आहे. त्याला उद्धव ठाकरे गट शिवसेनेने ऍक्शन घेतलंय की ती निवडणूक रद्द करावी, घेऊ नये त्यांचा. नाही, आमदारांच्या मूळ गटातल्या तांत्रिक मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे की पक्षाचा निर्णय आमदारांच्या बद्दल अपात्रतेची जी काय टांगती तलवार आहे त्याच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय मान्य नाहीत आणि सुप्रीम कोर्टामध्ये ती केस पेंडिंग. अशा वेळी त्या नंबर्सवर किंवा त्या आकड्यावर विधान परिषदची निवडणूक होणार आहे, आमदारांच्यातही निवडणूक होणार. आणि मग तो आकडा गृहीत धरला तर मग त्या पक्षाचं किंवा त्या गटाचं मान्यता होणार. आणि म्हणून शिवसेनेचा आक्षेप बरोबर आहे की पहिलं या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घ्या, येस ऑर नो काय असेल तो. म्हणजे किमान विधान परिषदचं जी काही निवडणूक आमदारांच्यात न आहे ती लिगल होईल उद्या, ती इलिगल होईल उद्याच्या भविष्य काळात. हे जर आमदार अपात्र झाले किंवा आमदारांच्या बाबतीत काही निर्णय झाला तर उद्याची विधान परिषद निवडणूक सुद्धा निकालावर त्याचे परिणाम होतील. हे बरोबर आहे. आता माहित नाही मला, कारण की त्यांना विचारावं लागेल. MSP 31 वरून वाढवा म्हणतात, त्याच्यावर काय? नाही, अपेक्षा केंद्र शासनाकडून आहे की साखरेची MSP वाढवावी. कारण की इकडं आता FRP जवळजवळ 3000च्या पुढं साधारणपणे गेलेलं आहे. ऊस तोडणी वाहतुकांचा करार मागच्या वर्षी झालेला आहे, कर्मचाऱ्यांचा करार पुढच्या काळामध्ये येणार आहे. आणि सगळा विचार केला तर MSP वाढवावे अशी अपेक्षा असते. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.